एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। सुनेत्रा पवार यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी आता सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मंडळाच्या सभासदांनी बिनविरोध ही निवड केली आहे। तर अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आल्याची मोठी बातमी आता समोर येते आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अयातुल्ला खामेनी नेमके कोण होते आपण एकदा समजून घेऊया। 1939 मध्ये इराणच्या मशहद शहरामध्ये त्यांचा जन्म झालेला होता। मशहदमधील मदरशांमध्ये ते धार्मिक शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे। तर पुढील शिक्षणासाठी कोम शहरामध्ये गेलेले। 1962 पासून खामेनींकडून इराणचे तत्कालीन सम्राट मोहम्मद रजा पहलवी यांच्या विरोधात राजकीय आंदोलन करण्यात आलं। अयातुल्ला खामेनींनी इराणच्या इस्लामी क्रांतीआधी अनेकदा तुरुंगवास सुद्धा भोगलेला आहे। 1960च्या दशकामध्ये त्यांना देशाबाहेर हद्दपार करण्यात आलेलं होतं। 1979च्या क्रांतीनंतर पुन्हा एकदा ते इराणमध्ये परतले। इराणच्या क्रांतीनंतर खामेनी सत्तेच्या केंद्रस्थानी आले। इराणच्या क्रांतिकारी परिषदेवरती त्यांनी काम केलेलं यापूर्वी। तसंच इराणच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देखील त्यांनी स्वीकारली। खामेनी यांनी देशामध्ये इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोरची स्थापना केली। भीषण स्फोटात गंभीर जखमी झाल्यानंतर खामेनी यांचा उजवा हात हा कायमस्वरूपी अकार्यक्षम झाला। 1989 मध्ये अयातोल्ला रुहोल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी इराणच्या सर्वोच्च नेतेपदाची सूत्र स्वीकारली आणि जवळपास 3 दशकांपासून खामेनी इराणवरती एक हाती वर्चस्व गाजवत होते।